कुरकुरीत आणि आतपर्यंत पोकळ असलेली खमंग भाजणीची चकली। लहानपासून सर्व चकल्या एकदम काटेरी तयार झालेल्या आहेत। त्याचबरोबर चकली अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाही। अगदी पहिल्यांदाच जरी चकली बनवणार असाल तरी परफेक्ट चकली बनवून तयार होणार आहे। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर चकलीसाठीचं धान्य कसं मोजायचं, चकलीची भाजणी कशी भाजायची त्याचा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे आणि वरती आय बटनमध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे। या वाटीने आपण सर्व चकलीचं धान्य मोजलेलं आहे आणि याच वाटीने चकलीचं पीठ घेतलेलं आहे। ही चकलीची भाजणी आहे, तरी ते 2 वाटी चकलीची भाजणी घेतलेली आहे किंवा चकलीचं पीठ घेतलेलं आहे। चकलीची भाजणी आपल्याला कितपत जाड किंवा कितपत पातळ आवडते त्या पद्धतीने दळून आणायचं। तर मी इथे गहूच्या पिठाप्रमाणे चकलीची भाजणी दळून घेतलेली आहे। जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। चकलीचं पीठ मळण्यासाठी जेवढं पीठ आहे त्याच्या अर्ध्याच प्रमाणामध्ये पाण्याची गरज पडते। तरी ते मसाल्यांमध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तुम्ही या मसाल्यांबरोबर अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा टाकू शकता, त्याच्याने सुद्धा चकली खूप छान लागते। लगेच चवीनुसार मीठ टाकायचं। चकलीमध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण की पीठ मळताना आपल्याला जरी चकलीमध्ये पिठाचं प्रमाण बरोबर वाटलं तरी ज्यावेळेस आपण चकली तळतो त्यावेळेस त्या चकल्या खारट लागण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो थोडंसं मिठाचा वापर कमी करायचा। मसाले आणि मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बरेच जण पाण्यामध्ये सर्व मसाले आणि मीठ टाकतात, त्यावेळेस पाण्याचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते, म्हणून इथे पिठामध्येच मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। तुम्ही या पद्धतीने चकलीचा मसाला सुद्धा वापरू शकता। आता इथे 2 वाटी पिठासाठी पोहे खाण्याचे 5 चमचे तेल कडकडीत गरम केलेलं आहे। जे तेल आपण स्वयंपाकामध्ये खातो किंवा भाज्यांसाठी वापरतो तेच तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि चमच्याने सुरुवातीला हे तेल मिक्स करून घ्यायचं। इथे जर तेलाचा वापर खूप केला तर तळताना तेलामध्ये चकली सुटते किंवा तुटते आणि अजिबातच जर तेल टाकलं नाही तर चकली खूप कडक होते। इथे आपण पोहे खाण्याच्या चमच्याने 5 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि पिठाला सगळीकडे हाताने तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस संपूर्ण तेल पिठामध्ये मिक्स होईल त्यावेळेस याची मूठ बांधून बघायची। मूठ बांधल्या जाते म्हणजे इथे तेलाचं मोहन परफेक्ट आहे। आता इथे पीठ मळण्यासाठी कडकडीत उकळलेलं पाणी घ्यायचं आहे आणि बघा थोडं थोडं पाणी टाकत चमच्याने पीठ मिक्स करायचं आहे। खूप सुद्धा पाणी टाकायचं नाही, कारण की चकलीचं पीठ मळण्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं आणि उकळलेल्या पाण्यामध्येच पीठ मळायचं आहे म्हणजे चकली मस्त कुरकुरीत होणार आहे। इथे 2 वाटी पिठासाठी आपण 2 वाटीच पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यातील फक्त अर्ध्या पाण्याचाच वापर झालेला आहे। आता इथे थोडं थोडं पाणी टाकत पीठ ओलवून घेतलेलं आहे आणि बघा फक्त अर्धच पाणी इथे वापरलेलं आहे। आता हे पीठ थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर हाताने पीठ मळून घ्यायचं आहे आणि गहूच्या पिठापेक्षा थोडंसं कडक आपल्याला पीठ मळायचं आहे। खूप सुद्धा कडक पीठ मळायचं नाही, नाहीतर चकलीच्या साच्यामधून बाहेर येणार नाही आणि खूप जर पातळ पीठ केलं तर चकली खूप कडक होणार आणि खूप तेलकट सुद्धा होणार। आणि इथे पिठाला बघा भरपूर असे क्रॅक्स आलेले आहेत, म्हणजे आपली चकली कुरकुरीत होणार आहे। आणि पीठ मळताना असं वाटलं की पीठ खूप सुक्कं झालेलं आहे त्यावेळेस त्याच्यावरती थोडंसं गरम पाण्याचा शिंतोडा मारू शकता आणि नंतर पीठ मळून घेऊ शकता। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं, कारण की थंड झाल्यानंतर हे पीठ आणखीन कडक होणार आहे। आणि बघा मी इथे पिठाला मुरू दिलं नाही, फक्त 4-5 मिनिटं पिठाची चांगली मालिश करून घेतली आणि पिठाचे साच्यामध्ये टाकण्यासाठी लांब लांब रोल करून घेतले आणि चकलीच्या साच्याला तेल लावून लगेच चकली काढून घ्यायची आहे। चकली बनवण्यासाठी आपण चकलीची जी प्लेट वापरतो ती शक्यतो पातळ असावी, म्हणजे चकली पातळ सुद्धा होते आणि त्यामुळे चकली कुरकुरीत सुद्धा होते। जे बाकीचं पीठ आहे ते झाकून ठेवायचं आणि बघा इथे मी जी चकलीची प्लेट वापरलेली आहे ती एकदम पातळ आहे, त्यामुळे चकली एकदम कुरकुरीत होते। आता एखाद्या फ्लॅट सरफेसवरती किंवा चॉपर बोर्डवरती किंवा ताटामध्ये चकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि चकलीचा जो शेवटचा भाग आहे तो चिपकवून घ्यायचा, नाहीतर तेलामध्ये चकली टाकल्यानंतर चकली पूर्ण सुटते आणि मग गोल चकली तयार होत नाही आणि बघा आपण आरामात ही चकली उचलू शकतो। आणि चकलीचं पीठ जर खूप पातळ केलं तर चकली उचलता येत नाही, पूर्ण ताटाला किंवा चॉपर बोर्डवरती चकली चिटकवून बसते। या पद्धतीचं पीठ मळलं असेल तर तुम्ही पेपरवरती सुद्धा चकली काढू शकता। चकली काढताना सुरुवातीला चकलीचा आतला जो गोल आहे तो व्यवस्थित हाताने गोल करून घ्यायचा आणि नंतरच चकली काढायची, म्हणजे परफेक्ट गोल चकली तयार होते। आणि बघा किती सुंदर आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत।
आणि सर्व चकलींना भरपूर असे काटे आलेले आहेत. चकलीचं पीठ जर पातळ मळलेलं असेल तर मग काटेरी चकली तयार होत नाही. बघा इथे आपण परफेक्ट पीठ मळून घेतलेलं आहे, त्यामुळे एकदम काटेरी चकली तयार झालेली आहे. अजून आपण चकली तळून सुद्धा घेतली नाही. याच पद्धतीने मी सर्व चकल्या काढून घेतलेल्या आहेत. आणि बघा चकल्या काढल्यानंतर खूप वेळ अशा पडू द्यायच्या नाहीत, लगेच चकल्या तळून घ्यायच्या आहेत. मी ते एक साच्यामधील चकल्या काढून घेतलेल्या आहेत आणि लगेच तळून घेतलेल्या आहेत. आता माझ्या एवढ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत. मी लगेच या चकल्या तळून घेणार आहे. चकली ओली आहे त्याच वेळेस चकली तळून घ्यायची. खूप वेळ चकल्या ठेवल्यानंतर त्या खूप सुकतात, ड्राय होतात आणि त्यावेळेस चकली तळल्यानंतर त्यांचं पूर्ण टेक्स्चर चेंज होत असतं. तर बघा ज्यांना हाताने चकली उचलता येत नाही ते या पद्धतीने चमच्याने किंवा कालथ्याने चकली उचलू शकतात किंवा उलटणीने चकली उचलू शकतात आणि तेलात सोडू शकतात. तर चला, चकलीसाठी तेल गरम झालेलं आहे. चकलीसाठी कडकडीत गरम तेल करायचं आहे. तेलामध्ये थोडंसं पीठ टाकलं आणि बघा त्याला भरपूर असे बबल्स आलेले आहेत. इतपत गरम तेल आपल्याला करून घ्यायचं आहे. आता या गरमागरम तेलामध्ये खूप सुद्धा चकल्या सोडायच्या नाहीत, थोड्या थोड्या अंतरावरती चकल्या सोडायच्या आहेत. मी ते सुरुवातीला 4 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. आणि चकलीच्या बबल्सवरून तुमच्या लक्षात आलं असेल तेल भरपूर असं गरम आहे. फक्त खूप धुवाधार सुद्धा तेल गरम करायचं नाही, नाहीतर तेलामध्ये चकली टाकल्या टाकल्या चकली लगेच लाल पडेल. आता इथे गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि चकलीची साईड थोडीशी कडक झाली की नंतरच चकलीला पलटी करायचं. आणि इथे बघत असाल चकलीला भरपूर असे काटे आलेले आहेत. चकली तळताना बघा एखादी चकली कढईला चिटकते, त्यावेळेस त्याच्यावरती साईडने तेल टाकायचं आणि नंतर ती चकली काढून घ्यायची. तेल टाकल्यामुळे चकली दोन्ही साईडला तळली जाते आणि नंतर मग ती ॲटोमॅटिक पॅनला सोडायला सुरुवात होते. आणि चकली तळण्यासाठी शक्यतो पसरट भांडं घ्यायचं, म्हणजे सर्व चकल्या मोकळ्या मोकळ्या तळल्या जातात. खोलगट कढई असेल त्यावेळेस तेलामध्ये चकल्या टाकल्यानंतर बऱ्याच वेळेस तेलामध्ये खाली जाऊन चकल्या एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. मात्र या पद्धतीने जर पीठ मळून घेतलं तर चकली अजिबात एकमेकांना चिटकणार नाही. आणि बघा चकल्यांना थोडासा कलर आला, त्यांचे बबल्स कमी झाले की गॅसची फ्लेम लो करून आतपर्यंत चकली तळून घ्यायची आहे. चकली तळताना अजिबात घाई करायची नाही आणि संपूर्ण चकली हाय फ्लेमवरती तळायची नाही, नाहीतर चकलीला फक्त कलर येईल आणि चकली आतमध्ये कच्चीच राहणार आहे. म्हणून सुरुवातीला 3-4 मिनटं हाय फ्लेमवरती आणि शेवटचे 2 मिनटं लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची आहे. आणि चकली तळताना कंटिन्यू चकलीला पलटी करायचं आहे, म्हणजे एका साईडला डार्क आणि एका साईडला लाईट कलर चकलीवरती येत नाही. आता इथे चकलीचे पूर्ण बबल्स कमी झाले आणि परफेक्ट चकली तळून झालेली आहे. आणि बघा किती सुंदर टेक्स्चर चकलीवरती आलेलं आहे. आणि इथे तेलामध्ये जे छोटे छोटे कण पडलेले दिसतात त्यावरून समजायचं की एकदम कुरकुरीत काटेरी चकली तयार झालेली आहे. पुन्हा इथे गॅसची फ्लेम हाय केली, तेल गरम केलं आणि नंतर बाकीच्या चकल्या टाकलेल्या आहेत. यांची सुद्धा खालची साईड थोडीशी कडक झाली की या चकल्यांना सुद्धा पलटी करायचं आणि चकल्यांवरती थोडासा ब्राऊन कलर आला की गॅसची फ्लेम लो करून आतपर्यंत चकली तळून घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल बघा चकली एकदम काटेरी तयार झालेली आहे. मी इथे चकली तळण्याच्या, पीठ मळण्याच्या जवळपास सर्व टिप्स सांगितलेल्या आहेत. या पद्धतीने चकली करून बघा, परफेक्ट काटेरी कुरकुरीत चकली तयार होणार आहे. सुरुवातीला 3 ते 4 मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आणि शेवटचे 2 मिनटं लो फ्लेमवरती चकली तळून घ्यायची, म्हणजे चकली आतपर्यंत कुरकुरीत तयार होते आणि वजनाने सुद्धा चकली हलकी बनते. तर याच पद्धतीने सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. एकदम मी सर्व चकल्या काढल्या नाहीत, एक साच्यामधल्या चकल्या काढल्या आणि लगेच तळून घेतलेल्या आहेत. मदतीला कुणी असेल तर एक जण चकली काढू शकतं आणि एक जण तळू शकतं. आणि एकट्याच बनवणार असाल तर एक साच्यामधील चकली काढून घ्यायची आणि लगेच तळून घ्यायची. आणि बघा किती कुरकुरीत काटेरी हलकी फुलकी चकली तयार झालेली आहे. चकलीचं टेक्स्चर बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल परफेक्ट चकली तयार झालेली आहे. लहान, मोठी, छोटी तुम्हाला आवडतात त्या आकाराची चकली बनवून घ्या. तळताना सुद्धा चकली एकमेकांना चिटकणार नाही, तेलामध्ये सुटणार नाही किंवा तुटणार नाही. आणि या पद्धतीने जर चकली केली तर शेवटच्या चकलीपर्यंत सर्व चकल्या एकदम कुरकुरीत आणि काटेरी तयार होणार आहेत. त्याचबरोबर आतपर्यंत सर्व चकल्या पोकळ तयार झालेल्या आहेत. आणि चकलीला टेक्स्चर, कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि घरी चकली बनवल्यानंतर चकलीला जर चव येत नसेल तर त्याच्यामध्ये आवर्जून अर्धा चमचा चाट मसाला टाका, म्हणजे या पद्धतीची कुरकुरीत आणि टेस्टी चकली नक्की तयार होईल. आणि चकली बघा आतपर्यंत पोकळ तयार झालेली आहे. जेवढ्या शक्य आहे तेवढ्या सर्व टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पद्धतीने दिवाळीला चकली नक्की ट्राय करून बघा.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.